मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 26 मार्च 2025। प्रश्न क्रमांक 1, 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन डी नाशिक। याचा आन्सर आहे ऑप्शन ए नागपूर। नंतरचा प्रश्न क्रमांक 2, आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असलेले कोणत्या ठिकाणचे ट्युलिप उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे? ऑप्शन ए लडाख, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी श्रीनगर, ऑप्शन डी काश्मीर। याचा आन्सर आहे ऑप्शन सी श्रीनगर। नंतरचा प्रश्न क्रमांक 3, आशियातील सर्वात मोठ्या ट्युलिप गार्डनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी ओमर अब्दुल्ला, ऑप्शन सी राजनाथ सिंग, ऑप्शन डी मोहम्मद अब्दुल्ला। याचा आन्सर आहे ऑप्शन बी ओमर अब्दुल्ला। नंतरचा प्रश्न क्रमांक 4, BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए न्याय धनंजय चंद्रचूड, ऑप्शन बी न्याय राकेश सिंघल, ऑप्शन सी न्याय राजेश वर्मा, ऑप्शन डी न्याय अरुण मिश्रा। याचा आन्सर आहे ऑप्शन डी न्याय अरुण मिश्रा। नंतरचा प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए नरहरी झिरवळ, ऑप्शन बी रोहित पवार, ऑप्शन सी अण्णा बनसोडे, ऑप्शन डी राजकुमार बडोले। याचा आन्सर आहे ऑप्शन सी अण्णा बनसोडे। नंतरचा प्रश्न क्रमांक 6, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली आहेत? ऑप्शन ए 22, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 24, ऑप्शन डी 25। याचा आन्सर आहे ऑप्शन बी 23। नंतरचा प्रश्न क्रमांक 7, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 7। याचा आन्सर आहे ऑप्शन ए 10। नंतरचा प्रश्न क्रमांक 8, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 कोणत्या ठिकाणी सुरू आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी नवी दिल्ली। याचा आन्सर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली। नंतरचा प्रश्न क्रमांक 9, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कोणत्या ठिकाणच्या ईश्वर टाकने सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी वाशिम। याचा आन्सर आहे ऑप्शन बी पुणे। नंतरचा प्रश्न क्रमांक 10, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत पुण्याच्या ईश्वर टाकने किती मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए 65.77, ऑप्शन बी 67.77, ऑप्शन सी 61.45, ऑप्शन डी 62.66। याचा आन्सर आहे ऑप्शन डी 62.66। नंतरचा प्रश्न क्रमांक 11, वित्त विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केले आहे? ऑप्शन ए नितीन गडकरी, ऑप्शन बी राजनाथ सिंग, ऑप्शन सी निर्मला सीतारमण, ऑप्शन डी प्रियंका गांधी। याचा आन्सर आहे ऑप्शन सी निर्मला सीतारमण। नंतरचा प्रश्न क्रमांक 12, वित्त विधेयक 2025 मध्ये ऑनलाईन जाहिरातीवरील किती टक्के शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 7। याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6। नंतरचा प्रश्न क्रमांक 13, आर्थिक वर्षे 2025-26 मध्ये भारताचा GDP किती टक्के वाढू शकतो असा अंदाज S&P ग्लोबलने वर्तवला आहे? ऑप्शन ए 6.3, ऑप्शन बी 6.7, ऑप्शन सी 6.4, ऑप्शन डी 6.5। याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6.5। नंतरचा प्रश्न क्रमांक 14, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत पुण्याच्या ईश्वर टाकने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए बॅडमिंटन, ऑप्शन बी भालाफेक, ऑप्शन सी उंच उडी, ऑप्शन डी लांब उडी। याचा आन्सर आहे ऑप्शन बी भालाफेक। नंतरचा प्रश्न क्रमांक 15, BCCIच्या लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आलेले न्याय अरुण मिश्रा हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी हिमाचल प्रदेश, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। याचा आन्सर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश। नंतरचा प्रश्न क्रमांक 16, टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे? ऑप्शन ए रणबीर कपूर, ऑप्शन बी रणवीर सिंग, ऑप्शन सी विक्की कौशल, ऑप्शन डी वरुण धवन। याचा आन्सर आहे ऑप्शन सी विक्की कौशल। नंतरचा प्रश्न क्रमांक 17, बायोसारथी हा उपक्रम कोणत्या मंत्रालयात लॉन्च करण्यात आला आहे? ऑप्शन ए विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऑप्शन बी वित्त, ऑप्शन सी गृह, ऑप्शन डी संरक्षण। याचा आन्सर आहे ऑप्शन ए विज्ञान आणि तंत्रज्ञान। नंतरचा प्रश्न क्रमांक 18, IKM अभ्यास भारत आणि कोणादरम्यान आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए आशियान देश, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी आफ्रिकी देश, ऑप्शन डी युरोपीय संघ। याचा आन्सर आहे ऑप्शन सी आफ्रिकी देश।
नंतरचा प्रश्न क्रमांक 19 भारताच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए राजीव कुमार, ऑप्शन बी अजय शेठ, ऑप्शन सी अक्षय कुमार, ऑप्शन डी रोहित शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अजय शेठ. नंतरचा प्रश्न क्रमांक 20 ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी केरळ. याचा आन्सर आहे ऑप्शन डी केरळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 21 अजय शेठ यांची भारताच्या कोणत्या विभागाच्या सचिवपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए वित्त, ऑप्शन बी क्रीडा, ऑप्शन सी गृह, ऑप्शन डी महसूल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए वित्त. नंतरचा प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रीय समृद्धी खेळ 2025 चे आयोजन कुठे करण्यात येत आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 23 वन टाइम सेटलमेंट चेम 2025 कोणत्या राज्याद्वारे लॉन्च करण्यात आली आहे? ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 24 मुंबई येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रीय समृद्धी खेळ 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 23 मार्च ते 3 एप्रिल, ऑप्शन बी 27 मार्च ते 7 एप्रिल, ऑप्शन सी 25 मार्च ते 5 एप्रिल, ऑप्शन डी 24 मार्च ते 4 एप्रिल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 24 मार्च ते 4 एप्रिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 25 ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए हर्ष कुमार, ऑप्शन बी विनय अग्रवाल, ऑप्शन सी रितेश कपूर, ऑप्शन डी गोपाळ विठ्ठल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गोपाल विठ्ठल. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.